ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता राज्यातल्या ग्रामीण भागामधल्या इतर बातम्यांचा आढावा घेणार आहोत। माझं गाव माझा जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या साकोरीचे सुपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद जवान सचिन मोरे अमर रहे या जयघोषामध्ये आपल्या लाडक्या भूमिपुत्राला साश्रू नयनांनी आणि जड अंतकरणानं अखेरचा निरोप देण्यात आला। शहीद मोरे यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते। पुलवामा इथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आलं होतं। पानगाव इथल्या सुनील काळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सरकारच्या वतीनं अनिल देशमुख, राजेश टोपे यांनी काळे कुटुंबियांची भेट घेतली। सोलापुरात युवा पॅन्थरच्या कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। या प्रकरणी 2 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। अमरावतीमधल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामधील परिचारिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक त्यांनी दिली। 219 परिचारिकांना मागील 3 महिन्यांपासून वेतन नसल्यानं 5 दिवसांपासून आंदोलन ते करतायत। आंदोलनाची दखल कुणीच घेत नसल्यानं अखेर आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी धडक दिली। या परिचारिका कोविड वॉर्डामध्ये सेवा देऊन सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यामध्ये राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जातोय। विविध आंदोलनांच्या माध्यमातून पडळकरांचा निषेध करण्यात आला। मात्र वाशिमच्या पोहरादेवी इथे पडळकरांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। या ठिकाणी पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकानं मद्यपान करतच दारूच्या दुकानाची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे। नरेंद्र दहिवडे असे या अधिकाऱ्याचं नाव आहे। त्यामुळे आता शासन अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बिबट्यानं कबुतरांवर ताव मारल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहेत। चंद्रपूरमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या सीताराम पेठ इथे एका बंद असलेल्या होमस्टेमध्ये घुसून बिबट्यानं कबुतरांवर ताव मारला। कोकणातील शेतकऱ्यांवर सुद्धा आता दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे। कारण गेल्या 8 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे भात शेतीच्या लावणीवर मोठा परिणाम झालाय। 7 जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कोकणामध्ये अनेक ठिकाणी भाताची लावणी झाली। पण आठवड्याभरापासून पाऊस नसल्यानं कोकणातील शेतकऱ्याला चिंता लागून राहिली आहे। अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामधल्या दरडगावमधील वनजमिनीवर असलेले अतिक्रमण वन विभागाकडून काढण्यात आलेलं आहे। अतिक्रमण हटवताना राहत्या घरासह शेतातील उभी पिकं सुद्धा पूर्णपणे नष्ट झाली आहेत। ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामुळे आता वन विभाग आणि अतिक्रमण धारकांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। शेतामध्ये पेरलेलं सोयाबीन न उगवल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी तालुक्यामधील मरडस गावामध्ये ही घटना घडली आहे। 3 एकरमध्ये 5% ही सोयाबीन उगवलं नाही। नवीन पेरणीला पैसे नसल्याच्या विवंचनेतून शेतकऱ्यांना आत्महत्या केली। जालना जिल्ह्यामधल्या परतूरमध्ये कानाला हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना एका 19 वर्षाच्या तरुणाला जीव गमवावा लागलाय। करण हिवाळे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। आज सकाळी 8:30च्या सुमारास एका मालगाडीची या तरुणाला जोरदार धडक बसली। या धडकेमध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी धमकीचे फोन आल्याची तक्रार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेली आहे। शिवाय पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 50% कुटुंबियांना नुकसान भरपाईचं वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेली आहे। जिल्ह्यामधील 1696 गावातील वीज पुरवठा सुद्धा सुरळीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। एसटीच्या डिझेल खर्चामध्ये बचत करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं सुस्थितीमध्ये असलेल्या बसेस आता LNG इंधनावर रूपांतरित करण्यात येणार आहेत। एसटीच्या एकूण महसुलाच्या 34% रक्कम इंधन खरेदीवर खर्च होतोय। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान महसुलामध्ये वाढ होण्यासाठी खासगी वाहनधारकांना बस बांधणीसाठी एसटीकडे आकर्षित केलं जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे। सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाचं काम गेल्या काही वर्षांपासून रखडलंय। त्यामुळे पावसामुळे हा महामार्ग चिखलमय झालाय। गाडी चालवणं तर दूर, या महामार्गावरून चालत जाताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सारी तापाच्या साथीनं आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय. कोरोना पाठोपाठ आणखीन एका आजाराचं संकट जिल्ह्यावर आलेलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. रत्नागिरीमध्ये सध्या 12 नागरिकांवर उपचार सुरू आहेत. बीड शहरामध्ये कोरोना चाचणीची लॅब सुरू करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेलं आहे. बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. तशीच प्रयोगशाळा ही बीडला सुद्धा मंजूर करून जेणेकरून चाचण्या लवकरात लवकर होतील असं अमित देशमुख यांनी सांगितलेलं आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची औरंगाबाद खंडपीठानं दखल घेतली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी कोर्टानं प्रशासनाला विविध आदेश दिलेत. जे अधिकारी आणि कर्मचारी कामावर अद्याप हजर झाले नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठानं दिलेत. रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणाऱ्या खासगी दवाखाने आणि प्रयोगशाळांविरोधात कारवाई करून त्याचा अहवाल खंडपीठानं मागवलेला आहे. अकोल्यामध्ये कोरोनाचे 42 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा आता 1406 इतका झालेला आहे. आजवर अकोल्यामध्ये 74 जणांचा मृत्यू झालाय तर 1047 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून 285 जणांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा परिसर आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील 22 कर्मचारी कोरोनाबाधित आलेले आहेत. 2 दिवसामध्ये 17 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं योग्य काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे ड्युटी दिली जाते आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारी लागण हा प्रशासनावर मोठा ताण निर्माण करतोय. संगमनेरमध्ये तालुका स्तरावर कोविड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोरोना संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णांना नगरला पाठवण्याऐवजी संगमनेरमध्येच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारकडून कोणताही भरीव निधी नसताना तालुक्यामधील दानशूर व्यक्तींच्या मदतीनं हे कोविड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात आमदारांसह 500 जणांनी रक्तदान केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा भासतोय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. भिवंडीजवळच्या चिंबीपाडा गावामध्ये शिवसेनेतर्फे आशा वर्कर्स आणि आरोग्य सेवकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. कोरोनाचा सर्वाधिक धोका या वर्गाला असताना सुद्धा अगदी तुटपुंजा मानधनावर त्यांना काम करावं लागतंय. त्याच्यामुळे भिवंडी तालुक्यामधील चिंबीपाडा इथल्या आरोग्य केंद्रामध्ये 60 जणांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं. जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगीमध्ये एका घरमालकानं कोरोना काळामध्ये आपल्या 75 भाडेकरूंचे 2 महिन्यांचं तब्बल 2.5 लाख रुपये एवढं भाडं माफ केलेलं आहे. आपल्या मालकीच्या 75 गाळ्यामध्ये अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना दुकानांचे मालक विक्रम देशमुख यांनी दिलासा दिला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतत दुकानं बंद ठेवण्याची वेळ आल्यानं या दुकानदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं होतं आणि त्यांची हीच अडचण लक्षात घेऊन या दुकानांचे मालक विक्रम देशमुख यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे.